कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फायनली त्या ओव्हर स्मार्ट पारूचा चॅप्टर क्लोज केलाय मी। आता उद्या अहिल्या मला अख्ख्या जगासमोर ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर करेन आणि तो मूर्ख आदित्य काहीच करू शकणार नाही। ऑल्सो अहिल्याला असं वाटतं की तिने हा निर्णय स्वतः घेतलाय, जेव्हा की तिला आयडियाच नाहीये की मी तिला हा निर्णय घ्यायला भाग पडले। खूप हुशार समजतेस ना अहिल्या स्वतःला, पण तू हा निर्णय घेऊन तुझ्या घरावर येणाऱ्या वादळाला आमंत्रण दिलंस आणि याची तुला कल्पना पण नाही। आता बघ तुझं घर कसं पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळत येते। अहिल्या, मी माझ्या दिशाचा बदला घेण्यासाठी काहीही करू शकते। तू माझ्या पुढच्या वारासाठी तयार राहा। गणी, मी येते। थांब ताईडे एक मिनिट। हे धर। हे आण कशापायी? तू खुश आहेस ना? मला तर काही कळलं झालंय बघ। तुम्ही मोठी माणसं कुठल्या डोक्याने विचार करताय कोणाला माहिती। मला जे वाईट वाटतं तेच तुला चांगलं वाटतं। मला तो तू ब्रँड अँबॅसेडर म्हणूनच चांगली वाटत होतीस, पण आता काय, देवी यांनी ऑर्डर दिल्या म्हटल्यावर आपण तरी काय बोलू शकत नाही। का नाही बोलू शकत? मला मान्य आहे की त्या तुमच्या देवी आई आहेत, माझी आई आहे। तिने घेतलेला निर्णय फायनल असतो, आपण त्याच्या विरोधात नाही बोलत। पण पारू, सगळेच डिसिजन्स तसे असतात का ग? आणि जर एखाद्या डिसिजनमुळे आपलं नुकसान होणार असेल तर त्याच्या विरोधात आपण बोलायला नको का? पारू, तू तुझ्या हक्कासाठी किती स्ट्रॉंगली उभी राहतेस, बोलतेस, हे बघितलंय आम्ही। आणि हा तर तुझ्या विरोधात होणारा अन्याय आहे पारू। हे बघ, आपल्या कंपनीच्या एम्प्लॉई सोबत जर असं काहीतरी होत असेल ना, तर त्याच्यासोबत स्ट्रॉंगली उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी तेच करतोय। हे बघ, आईचा हा डिसिजन मला मान्य नाहीये। तू या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर होतीस आणि तूच राहिली पाहिजेस, बस। त्यामुळे तू प्लीज या डिसिजनचा विरोध कर, नकार दे, प्लीज। मी येते। अरे हिला आपण कितीही समजावलं तरी नाहीच ऐकणार ना आपलं। मलाच काहीतरी केलं पाहिजे। कसला छान चान्स होता ही ना। ही वहिनीने मला शिक्षा केली नसती ना, आज मी या पत्रकारांसमोर मिरवलं असतं, अशी छान छान बोलले असते। पण काय करणार, हे तोंड काळं केलं ना माझं, आता मला तोंड लपवावं लागतंय। आईले मॅडम आल्या। बसा। आज काय ब्रेकिंग न्यूज आहे मॅडम? आज तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवण्यामागे एक विशेष कारण आहे, एक महत्त्वाची घोषणा करायची आहे। पण मी काहीही जाहीर करण्याआधी जिच्याबद्दल हे आहे
तिला तुमच्याशी थोडं बोलायचं. नाही पारू नाही, प्लीज हे नको करूस. पारू मॅडम, तुम्ही ॲप्रन घालून हे नवीन प्रोडक्टचं लॉन्च समजायचं की फोटोशूट, की किर्लोस्कर्स आता हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये पण उतरतात. नाही, हे कसलं बी फोटोशूट नाही. खरं तर कॅमेरासमोर मी ही शेवटची येतेय. म्हणून म्हणलं की आज तुमच्या समोर माझ्या मूळ रूपात यावं. नमस्कार, मी पार्वती मारुती सेमसे. आजपासनं मी किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिडर हे पद सोडते. पारू मॅडम, असं अचानक काय घडलं? तुम्ही स्वतःहून सोडताय की तुम्हाला कोण सोडायला होते? तुमच्या या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे? प्रत्येक गोष्टीची एक काळ आणि जागा असते. ही एक साधी गावाकडची मुलगी आहे, निसर्गात रमणारी, साध्या माणसात उठबस करणारी. पण मी इकडं माझ्या बाची आणि माझ्या देवी यांची सेवा करायला आले होते. खरं तर मी इकडं एवढ्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच आले होते. मला तेव्हा काय बी कळत नव्हतं. म्हणजे कुणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, काय बी कळत नव्हतं. पण या घरानं मला लई सांभाळलं. घरातल्या समध्या माणसांनी मला लई समजून घेतलं. या जगाचं कुठलं बी ज्ञान नसताना माझ्यासारखी मुलगी एवढ्या मोठ्या शहरात येऊन एवढ्या मोठ्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झाली. मला माझ्या स्वतःची ओळख मिळाली. तुमच्या समध्यांचं प्रेम मला मिळालं. मी ते सपान जगले जे मी आयुष्यात सुद्धा बघू शकत नव्हते. पण माणसानं कसं प्रवाही राहायला पाहिजे, पाण्यासारखं. एकाच जागी थांबून राहिलं ना तर त्याचं डबकं होतं. आणि प्रत्येक गोष्टीत कुठेतरी थांबायचं एक ठिकाण असतं. त्यामुळेच मी थांबायचा निर्णय घेतला आहे. आता येळ आली आहे हे पद सोडायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.